मी आहे संग्राम अँड हिअर इट इज. रेड एफएमच्या शिक्क्याचे 3 फायनलिस्ट आपल्याकडे आहेत. त्यातल्या गणेश भेळेमधले रुपेश आणि दिनेश गुडमेवार आपल्याकडे आलेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे बिझनेस कोच, म्हणजे ते गाडीनेच आले, हा कोच वेगळा आहे, समीर खाडे आपल्याबरोबर आहेत. गुड मॉर्निंग अँड वेलकम टू रेड एफएम. समीर, गुड मॉर्निंग. गणेश भेळची हिस्ट्री काय, कुठे सुरुवात झाली, कोणी केली? 1978 साली गणेश भेळ अँड चॅट प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडची सुरुवात श्रीयुत रमेश गुडमेवार यांनी केली. ओके. त्याच्यामध्ये त्यांच्या मिसेस आणि त्यांचे मामा यांचा खूप महत्वाचा वाटा आहे. ओके. कारण आपल्याकडे बिझनेसेस असतात ते घरगुती स्वरूपाचेच असतात, म्हणजे अगदी अंबानींपर्यंत गेलं तरीही. ऍब्सोल्युटली. त्यानंतर 1987 साली गणेश भेळने भाड्याची हातगाडीवरनं स्वतःची हातगाडी घेतली. बर. आणि 90 साली भाड्याचं दुकान घेतलं. ओके. गणेश भेळने 96 साली कर्वेनगरमध्ये स्वतःचं पहिलं दुकान घेतलं. आजूबाजूला अजून 2 दुकानं चालू केली. वाव. गणेश भेळमध्ये मॅनेजमेंट थिअरीज आणि कन्सेप्ट आम्ही प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करतो. म्हणजे ह्या सगळ्या असं काही सांगितल्यावर पुढच्या वेळी मी तुमच्याकडे भेळ खायला आल्यावर पटकन मला घशाखाली उतरणार नाही ती. बट आय एम ओनली किडिंग. आय एम अ ग्रेट प्रॉपोनंट ऑफ दिस. सो व्हॉट यू डुईंग इज रिअली फॅन्टॅस्टिक. आज परिस्थिती काय? गणेश भेळचे आज 6 आउटलेट्स आहेत. आता एवढी प्रगती कशी झाली इज व्हॉट आय वॉन्ट टू फाइंड आउट. म्हणजेच याच्या टेस्टमध्ये काय वेगळं आहे, किंवा ही लोक वेगळं काय करतात की ज्यामुळे एवढा सक्सेस त्यांना मिळतोय. आणि तुम्ही देखील त्यांच्यावर रेड एफएमचा शिक्का मारलाय. जर तुम्हाला वाटत असेल की दे मस्ट बी द विनर्स, PN स्पेस रेड FM स्पेस तुमचं नाव आणि गणेश भेळ एवढंच लिहा आणि पाठवा SMS 58585 वर. जसा पाठवला होता संजय हसीजा यांनी, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुला मी पाठवतोय मनाली रिसॉर्ट्सच्या रेड एफएमच्या रंग बरसे पार्टीला. आणि मयूर थाळीचा 1000 रुपयाचा हा वाउचर मिळतोय वृषाली जगताप यांना. कॉंग्रॅच्युलेशन्स. मी आहे संग्राम. थोड्याच वेळात गणेश भेळच्या मालकांना आपण विचारूया रेसिपी काय एक्झॅक्टली. बजाते रहो.